नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 नवीन आकृतीबंध जाहीर, आता जाहिरातच येणं बाकी, लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होणार, भरतीच्या हालचालीने आला वेग। तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर नीट ऐका, 1 मिनिट आधीचे 2 मिनिटं नीट ऐका। तुम्ही म्हणाल सर काल गंमत काय, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय मित्रांनो, काल एक आकृतीबंध आला 3,500 जागांचा काहीतरी, आणि तो सगळीकडे पसरवला गेला। मला कमीत कमी 200-400 मुलांचे मेसेज येऊन पडले असेल, 200-400 जणांनी तो मला पाठवला असेल, सर यावर व्हिडिओ बनवा, सर यावर व्हिडिओ बनवा, सर यावर व्हिडिओ बनवा। नक्की काय आहे, मी काय व्हिडिओ बनवला त्याच्यावर बरेच व्हिडिओ पण आले, आय थिंक मला वाटतं। मी का नाही बनवलं त्याचं कारण सांगतो। कारण तो जो आकृतीबंध आहे तो पोलीस भरतीचा नव्हता आकृतीबंध, लक्षात ठेवा, आलं लक्षामध्ये। तो जो होता तो राज्य गुन्हे अन्वेषणचा आहे, तो म्हणजे पोलीस भरतीचा तो आकृतीबंध नव्हता। दुसरी गोष्ट हे क्लिअर करतो मी तुम्हाला, इथं लगेच क्लिअर करतो। पहिली गोष्ट का तो जो होता तो आकृतीबंध याचा होता, म्हणजे राज्य गुप्त वार्ता विभागाचा तो आकृतीबंध होता, आलं लक्षामध्ये। हा हे लक्षात ठेवा, राज्य गुप्त वार्ता विभागाचा आकृतीबंध होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कमी जागा आपल्याला दिसल्या, एकदम कमी जागा दिसल्यात, कारण का एवढा कमी जागांचा आकृतीबंध पोलीस भरतीचा येणार नाही। ही गोष्ट आधी मी क्लिअर करतो तुमच्या। तुम्ही म्हणाल वर थंबनेलला असं दिसलं आणि आतमध्ये दुसरं, असं काही नाही। पोलीस भरतीचं सुद्धा मित्रांनो हालचाली जोरात चालू आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीचे चालू आहे। 15 दिवस 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान, लक्षात घ्या, 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान पोलीस भरतीचे सुद्धा 15 डिसेंबर ते 31 जानेवारी दरम्यान पोलीस भरतीचं त्या दरम्यान मित्रांनो काय झालेलं आहे, आकृतीबंध तयार झालेला आहे। फक्त पोलीस भरतीचा फायनली आकृतीबंध येणं बाकी आहे, तो सुद्धा आकृतीबंध आपल्या लवकरच येईल। 15 तारखेच्या आसपास जसं ठाण्याच्या आपल्याला जागा समजल्या आहेत, तशा जागा 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान त्या जागा पण समजतील, आणि 28 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा 28 जानेवारी पासून 10 जानेवारी किंवा 5 जानेवारी दरम्यान जाहिरात येण्याची सुद्धा शक्यता वाटत आहे। आणि आता ऍक्च्युली तो आकृतीबंध तर जाहीर झाला, म्हणजे तयार झाला नाही, कारण का जो 10 ऑक्टोबरला एक आकृतीबंध आला होता आणि 29 नोव्हेंबरला एक आकृतीबंध आला, आणि त्या आकृतीबंधामध्ये काय झालं मित्रांनो, काहीतरी गडबड होती म्हणून ते त्यांच्या निदर्शनास आलं, त्यांनी त्याच्या संदर्भात परत बैठका बोलावल्या। 15 दिवस त्या बैठका चालल्या, संपूर्ण राज्याचे एसपी सीपी वगैरे सगळ्यांना बोलवलं होतं, त्यानुसार डीजी ऑफिसमध्ये त्या बैठका झाल्या, आणि त्याच्यामधून परत फायनली आकृतीबंध त्यांचा तयार झालेला आहे। आणि तो फायनली आकृतीबंध अजून आपल्या समोर आलेला नाही, तो पण आकृतीबंध लवकरच, कारण आकृतीबंध आल्यानंतरच आपल्या भरतीला काय होणार, खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुरुवात होणार। आकृतीबंध आल्यानंतरच आपल्या भरतीला त्या ठिकाणी काय होणार, पूर्णपणे सुरुवात होणार आहे। मात्र गाफील राऊंड चालणार नाही, वनरक्षकचे बघा ग्राउंड होणार नाही, वनरक्षकचं ग्राउंड आले त्याच्या संदर्भात पण मी उद्या तुम्हाला माहिती देतो। मात्र लक्षात ठेवा, हे जे आकृतीबंध आहे मित्रांनो, हा जो आत्ताचा जो आकृतीबंध आहे मित्रांनो, हा आकृतीबंध आपला वेगळा आकृतीबंध आहे। आत्ताचा जो आकृतीबंध आहे तो आकृतीबंध हा नाही, लक्षात ठेवा, पोलीस भरतीच नाही, तर तो राज्य गुप्त वार्ता विभागाचा जो आकृतीबंध आहे तो पब्लिक झाला, की त्याच्या पण पोलीस शिपाईच्या जागा असतात, त्याच्यामध्ये पण त्या जागांची जाहिरात येते, जागेंची जाहिरात म्हणजे जागेचा आकृतीबंध म्हणजे त्यांची सुद्धा जाहिरात येऊ शकते। पोलीस भरती सारखंच एक डिपार्टमेंट आहे, पेपर थोडा कठीण राहू शकतो त्यांचा, आणि त्यानुसार हा आकृतीबंध आलेला आहे। कारण का काय झालं, मी याच्यावर आजही व्हिडिओ नव्हतो, पण काय झालं, इतक्या मुलांचे मेसेज, सर याच्यावरती अजून व्हिडिओ आला नाही, याच्यावरती अजून व्हिडिओ आला नाही, पण तुम्ही ते वाचलं नाही, तर राज्य गुप्त वार्ता विभाग आहे, आला महाराष्ट्र पोलीस नाही येते, आलं लक्षात, राज्य गुप्त वार्ता विभाग पोलीस येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता आलंच तर त्या आकृतीबंधाबद्दल पण मी बोलतो तुमच्याशी थोडक्यात, ती पण माहिती तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो। मात्र लक्षात ठेवा, पोलीस भरती सुद्धा मित्रांनो गाफील राहू नका, ग्राउंड अभ्यास जोरदार तयारी चालू ठेवा, जे तुमचे काही चालू आहे ते सगळं, कारण का त्याच्या संदर्भात सुद्धा मित्रांनो लवकरच जाहिरात येणार आहे। पोलीस भरती सुद्धा जाहिराती संदर्भात लवकरच काहीतरी चांगली अपडेट, जाहिरात म्हणजे चांगली अपडेट मी तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे, काळजी करू नका, लक्षात ठेवा। लक्षामध्ये आताच ग्रुपला मेसेज पडला, आमच्या पोलीस भरतीची नस पण आपण हे केलेले आहे, तुम्ही अभ्यास करा, ग्राउंड करा, पोलीस भरती भेटणार 2024 ला, फॉर्म पूर्वी भरो किंवा लोकसभा नंतर, दिवस निघून जाईल, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या। कारण की मित्रांनो भरती निघाल्यानंतर काही होत नाही, लक्षात ठेवा, भरती निघाल्यानंतर ना अभ्यास नीट होत ना ग्राउंड नीट होत, ग्राउंड करू का अभ्यास करू, त्याच्यामुळे आता जो वेळ आहे त्या वेळेमध्ये अभ्यास ग्राउंडकडे लक्ष द्या। आणि तो आकृतीबंध काय तो आपण पाहू नक्की, तो आकृतीबंध कशा संदर्भात किंवा कशाचा आकृतीबंध आता या ठिकाणी आपल्या समोर तुम्ही तो पाहू शकता। पहा या ठिकाणी थोडक्यात समजू घ्या, महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त
महाराष्ट्र पोलीस दलामधील हे पोलीस दल हा जे नाव आल्यामुळे तुम्ही काय झाले थोडीशी झाली, मात्र ऍक्च्युली पोलीसच असतात ते, मात्र ते राज्य गुप्त वार्ता विभागाचे असतात ते. आणि आपले पण बरेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला पण तिथं काही वेळेस काही महत्वाचं प्रशिक्षण असेल काही तर त्या ठिकाणी तुम्हाला पाठवत असतात. महाराष्ट्र पोलीस दलातील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर पदांच्या सुधारित आकृतीबंधीत मान्यता देण्याबाबत 8 जानेवारीचं परिपत्रक आहे मित्रांनो. आज 11 जानेवारी 3 दिवसापूर्वी आणि त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील, मात्र ते पोलीस भरती संदर्भातलं नाही. थोडक्यात मी सांगतो, आता प्रस्तावनेपेक्षा डायरेक्ट शासन निर्णय काय तो आपण पाहू. त्यांच्या उच्चस्तरीय सचिव समितीची एक बैठक झाली, त्याच्यातून असं सांगितलं का 25/2/2022 द्वारे जे पोलीस घटकातील पोलीस नाईक हा संवर्ग रद्द केला व हे संवर्गातील पदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई या पदात वर्ग करत मान्यता देण्यात आली. त्यानुसार आवश्यक ते बदल करून सुधारित पदांची माहिती व पोलीस घटक कार्यालयाच्या आकृतीबंध प्रस्तावामध्ये दर्शवण्यात आले. म्हणजे ह्या जागा पोलीस भरतीच्याच नाही असं नाही, लक्षामध्ये ह्या जागा पोलीस भरती, मात्र ते गुप्त वार्ता विभागाच्या जागा आहेत त्या लक्षामध्ये. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस दल आहे का, महाराष्ट्र पोलीस दल आयुक्त म्हणजे महाराष्ट्र पोलीसच्याच आहे त्या. राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील मुंबई फक्त मुंबईसाठी या जागा असू शकतात लक्षामध्ये. आणि त्यांचे जे काही कार्यालय पुणे इकडं बाजूबाजूला कुठं कार्यालय असतील ठिकठिकाणी त्याच्या संदर्भात आहे. प्रस्ताव मंजुरी करता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संदर्भात 25/22 रोजी पत्र शासन सादर करण्यात आला. त्याच्यानुसार शासनाने काय निर्णय घेतलाय तो आता इथे निर्णय नीट पहा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी संदर्भीय क्रमांक 8 येथील पत्राद्वारे सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव हे नवीन पद निर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन, पदांचे आढावे या प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या व मुख्य सचिव त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती समोर प्रस्ताव सादर केला झाल्यानंतर काय झालं मित्रांनो, सदर उच्च प्रस्ताव हा 6/2/23 रोजीच्या जे पहिल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील घटकने एकूण निर्धारित 3168 हे गुप्त वार्ता विभागाची पदे म्हणजे पोलीसची, पण मात्र 3168 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या मनुष्यबळाच्या 91 सेवा अशा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे. तर ती मान्यता देण्यात आलेली, मान्यता दिल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी बघा तुम्ही काय आहे, सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर नियमित पदांची तसेच बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या मनुष्यबळाची माहिती, पदनाम, वेतन श्रेणी, मंजूर पदे या दर्शवल्याप्रमाणे सोबत जोडण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भाय अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचं त्या ठिकाणी काय करायचं त्यांनी हे सांगितलेलं आहे. त्यानंतर शासन निर्णय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 6/3/2023 रोजीचे सन 2023 मधील पहिल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक वगैरे वगैरे. ठीक आहे, आणि त्यानुसार हा GR आहे मित्रांनो, आणि हा बघा सगळ्यांना प्रत्यची गेलेली आहे. आणि लक्षामध्ये सहसचिव महाराष्ट्र शासनाचे जे कैलास गायकवाड आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी राज्य गुप्त वार्ता म्हणजे पोलीसच्या जागा आहेत त्या, काही वेगळं नाही, पण राज्य गुप्त वार्ता विभागामधल्या निवडीच्या जागा आहेत त्या. त्याच्यामुळे लोड घेऊ नका, काळजी करू नका. पोलीस भरतीत सुद्धा असंच जो आहे, कारण पोलीस भरतीचा 3-3.5 हजाराचा नाही येणार ना, तो कमीत कमी 20-20, 15-15, 20-25 हजाराचा आकृतीबंध त्या ठिकाणी येऊ शकतो. तुम्ही पाहू शकता आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुख्यालय मुंबई यांचं कार्यालय त्या ठिकाणच्या या जागा रिक्त आहे मित्रांनो. त्याच्यात बघा पोलीस शिपाई 5 जागा, हे 5 आणि 4 जागा म्हणजे आकृती मंजूर पदे 5 आणि 4 आणि 10 म्हणजे ही कोणती पदे आहेत मित्रांनो, राज्य गुप्त वार्ता विभागाची पदे. लक्षामध्ये सर्व पदे त्याच्यामध्ये लक्षामध्ये. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी परत पुढे पहा तुम्ही, आता ठाण्याचं कार्यालय त्यांचं असं ठिकठिकाणी कार्य आहे त्यांचे. लक्षामध्ये ठाण्याच्या कार्यालयामध्ये तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाई चालकच्या पण 4 जागा त्या ठिकाणी मंजूर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अजून कोकण कार्यालय त्याच्या पण जागा आहेत मित्रांनो. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत का जे नव्याने पोलीस भरतीची तयारी करतात त्या अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो, व्हॉट्सअप नंबर, याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा जेणेकरून रोजच्या अपडेट आणि रोजच्या माहितीमध्ये तुम्ही काय राहणार याच्यामुळे अपडेट राहणार आहे. कारण का पोलीस भरतीची पण असंच GR असंच परिपत्रक लवकर पडेल आणि त्याच्यामधून पण आपल्याला काय होईल माहिती मिळेल. फक्त ओनली व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच्यानंतर आहे बघा ठाणे कोकण यांचं कार्यालय, प्रत्येक कार्यालयाचं आलेलं मित्र बघा. या ठिकाणी पुणे यांचं कार्यालय, पुण्यामध्ये तुम्हाला पाहायचं का पोलीस शिपाई चालकला किती जागा आहेत, 4 जागा त्यांच्या मंजूर आहेत. त्याच्यानंतर पोलीस कार्यालयीन शिपाई बघा 4 जागा आहे.
सॉरी त्याच्या मंजूर पदे नाहीत, लक्ष मृत पदे येते. त्याच्यानंतर हे बघा वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी, सहाय्यक आयुक्त, अपर उपायुक्त, उपायुक्त, हे जे सगळे टोटली पदे, फक्त शिपाई पदाचं नाही. म्हणजे पोलीस भरतीचा याचा संबंध नाही असं नाही म्हणता यायचं, पोलीस भरतीचा याचा संबंध आहे नाही असं नाही. मात्र लक्षात ठेवा का एवढं काही आता कार्यालयीन शिपाई 4 जागा आहेत बाह्य यंत्रणा भरायची. त्याच्यानंतर तुम्ही अजून पाहू शकता कोल्हापूरचं कार्यालय त्यांचं राज्य गुप्तवार्ता विभागाचं, तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या कोल्हापूरच्या कार्यालयात सुद्धा या ठिकाणी जागा बघा पोलीस शिपाई चालकच्या पण जागा या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात. 3-3, 4-4 जागांमध्ये आहे. म्हणजे गंमत कार्यालयीन शिपाई, लिपिक वगैरे सगळ्या जागा आहेत. आता बघा नाशिकचं कार्यालय, प्रत्येक ठिकाणी असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यालय आहेत. नाशिकचं कार्यालय, नाशिकच्या कार्यालयात पण तुम्ही पाहू शकता पोलीस नाईक चालक मृत संवर्ग, म्हणजे ते आता पद झालं, ते रद्द झालं, ते कॅन्सल आलं लक्षात, ते पद कॅन्सल झालं. पोलीस शिपाई चालकच्या जागा आहेत शक्यतो त्या सगळ्या 5 जागा आहेत इथं, म्हणजे जवळजवळ सगळीकडे त्या चालकच्या जागा. आता या ठिकाणी तुम्ही औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचं पाहू शकता. या ठिकाणी चालकच्या शिपाई चालकला पण 4, म्हणजे सगळीकडे थोड्या जागा आहेत. लक्षामध्ये का जागा आहेत कमी कमी, कारण का बाळांनो या राज्य गुप्तवार्ता विभाग नांदेड यांचं कार्यालय बघा, नांदेडच्या कार्यालयामध्ये पण या जागा आहेत मित्रांनो. हे असं आहे याच्या संदर्भातला हा परिपत्रक आहे. त्याच्यामुळे पोलीस भरती बऱ्याच जणांचं काय झालं, सर पोलीस भरती एवढ्या कमी जागा कसं काय आल्या, एवढ्या कमी जागा कसं काय आल्या. माझं परत 2 दिवस डोकं खाल्लं सगळ्यांनी फोन करू, कारण का मी ते व्हिडिओ आहे ना जर थोडा अधिकृत माहिती आणि व्यवस्थित असेल तरच मी व्हिडिओ बनवतो, नाही मी व्हिडिओ शिकवतो, बनवत नाही, तुम्हाला पण माहिती. मात्र मला याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवतो, त्यामुळे निश्चिंत राहा. असाच आकृतीबंध पोलीस भरतीचा पण लवकर, जसं ठाण्याची जाहिरात आली कप्पीकृत आरक्षणाची, तशीच नागपूर यांचं कार्यालय पाहू शकता तुम्ही. या कशाच्या किती क्लास 1च्या क्लास 2च्या किती जागा आहेत, सगळ्या आपल्या कार्यालयीन शिपायाच्या मृत संवर्ग झालेला आहे. त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालकाच्या 9 जागांना तिथं मंजुरी, म्हणजे थोडक्यात जागा आहे. पोलीस विभागाचाच एक दादरचं कार्यालय म्हणजे त्यांचाच एक भाग आहे. फक्त लक्षात घ्या का एवढं म्हणजे असं लोड घेण्या, म्हणजे असं लोड बीड घेण्यासारखं काही काम नाही का भाऊ असं कसं काय झालं, एवढ्या जागा कसं काय आल्या, असं कसं काय तसं काय. काळजी करू नका, पोलीस भरतीच्या तयारीत जोरात राहा मित्रांनो. पोलीस भरतीची पण लवकर जाहिरात पडू शकते, सांगता येत नाही. लोकसभेच्या आधी फॉर्म भरून घेऊ शकतात, नंतर आपली परीक्षा ग्राउंड घेऊ शकतात लोकसभेचे इलेक्शन नंतर, किंवा जरी लोकसभेचे इलेक्शन नंतर जून जुलैला जरी जाहिरात पडली तरी लक्षात ठेवा ऑक्टोबरच्या अगोदर आपली 2-3 महिन्यामध्ये प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात. अजून जे ट्रेनिंगला पाठवायचे, आता काहीची पासिंग आउट 15 फेब्रुवारी 10 फेब्रुवारीला पासिंग आउट आहे. त्याच्यानंतर राहिलेला मुंबईचे जे पब्लिक आहे 5-6 हजार त्यांना ट्रेनिंगला पाठवतील. त्यांचं ट्रेनिंगची प्रोसेस 6-7 महिन्याची होईपर्यंत त्या 6-7 महिन्यामध्ये 7-8 महिन्यामध्ये आपली भरती प्रक्रिया काय करते त्या ठिकाणी ते पूर्ण करतील. लक्षामध्ये या संदर्भातला जी आर होता, त्यामुळे लोड घेऊ नका, आपला अभ्यास करत राहा. पोलीस भरतीचा दुमदाबाके लोड घ्यायचं काही काम नाही. आणि जर पोलीस भरतीची जोरदार तयारी सुरू करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन बॅच मी नेहमी सांगत असतो का मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा. गुरुकुल सोबत विक्रम बोंद्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीप या ठिकाणी मित्रांनो 500 रुपयामध्ये सर्व विषय एकाच फी मध्ये 12 तारखेपासून तुम्हाला सुरू होईल. 500 रुपये अजून नाही, 12 तारखेला तुम्ही सर्वजण प्रवेश घेऊ शकता मित्रांनो. कालावधी 1 वर्षाचा आहे. किती वेळा लेक्चर पाहू शकता. आपला प्रवेश तुम्ही आजच निश्चित करा. व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुमचा अभ्यास सुरू करा. 8600603715 या नंबरवरती संपर्क करा. अनलिमिटेड लेक्चर किती वेळा पहा, टॉप एज्युकेटर शिकवायला आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता मित्रांनो त्या ठिकाणी अभ्यास करू शकता. त्याचबरोबर 40,000 जम्बो हे पुस्तक आहे मित्रांनो. लक्षात ठेवा 40,000 जम्बोच आहे. लक्षात ठेवा अजून कुठल्याही प्रकारचं दुसरं पुस्तक 40,000च्या पुढचं पुस्तक आलेलं नाही भारतीय प्रकाशनचा. लक्षात ठेवा हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा सुद्धा उपलब्ध झालेली. 40,000 प्लस जम्बो मित्रांनो. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण नवीन सुधारित 11 आवृत्ती 2023-24. 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्ग गृह सखोल विश्लेषण 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषय नाही सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण लवकरच सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहे मित्रांनो. नव्हे तर झालेले सगळीकडे उपलब्ध झालेले महाराष्ट्रात. तुम्ही हे पण पुस्तक खरेदी करू शकता. पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे हा जो आकृतीबंध होता मात्र आपल्या पोलीस भरतीला हालचाली सुरू झालेल्या आहेत मित्रांनो. जो मोठ्या प्रमाणात आकृतीबंधाचं काम चालू आहे. आता ते आकृतीबंध त्यांचं ते फायनल सगळे टोटल बिटल करून आपल्याला फायनली एक आकृतीबंध लवकरच आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये आपल्याला एक जिल्हा वाईज आकृतीबंध भेटेल, जागा कुठे किती काय वगैरे सगळं आकृतीबंध भेटेल. मग त्याच्यानंतर जाहिरात, त्याच्यानंतर फॉर्म भरा, ग्राउंड, मग लेखी आणि मग फायनल मेरिट. मग याला बराच कालावधी जाऊ शकतो. कालावधी हा 12 पैकी जाईल लक्षामध्ये. त्याच्यामुळे लोड घेऊ नका मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद. हीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती का ते घाबरून जाऊ नका. त्या आकृतीमध्ये बऱ्याच जणांचे मेसेज सर एवढा कमी जागा कसं काय पोलीस, ते राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस आहेत. ऍक्च्युअली ते महाराष्ट्र पोलीसच आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीसच आहे मात्र राज्य गुप्तवार्ता विभागाच्या संदर्भात ते त्याच्यामुळे काय करा. ठीक आहे, वनरक्षकच्या संदर्भातला व्हिडिओ उद्या देतो तुम्हाला एक महत्वाचा ग्राउंडच्या संदर्भात काय असेल वगैरे. आणि भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.